व प्रशालेतील सर्व गुरुवर्य, मी एवढंच या निमित्तानं बोलू इच्छितो की राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं जी स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, त्याचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे स्पर्धा परीक्षा नक्की काय असते हे आम्हाला तरी 12वी झाल्यानंतर कळलं की PSI, PI, पोलीस उपनिरीक्षक, SP, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर हे कसं होतं, याची प्रोसेस काय असते हे आम्हाला 12वीच्या नंतर कळलं. म्हणजे याचं असतात पद हे माहिती आहे, पण ते कसं होतं, याच्या पायऱ्या काय आहेत हे माहिती होण्यासाठी ही आम्ही स्पर्धा तुमच्या इथे राबवली होती. याच्यामध्ये 3 प्रकार असतात. परीक्षेचे पहिला प्री असती, म्हणजे तुम्ही त्यासाठी परीक्षा देण्यासाठी क्वालिफाय आहे का नाही हे बघण्यासाठी प्री घेतली जाते. त्याच्यानंतर ना मेन्स असती, जे क्वालिफाय झालेत त्यांची मेन्सची एक्झाम घेतली जाते, म्हणजे ती मुख्य एक्झाम झाली. त्याच्यानंतर ना तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी चापचापल्या जातात. त्याच्यानंतर तुम्हाला पद दिलं जातं. या सगळ्या ज्या स्टेप आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, या तुम्हाला समजाव्यात, यासाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानने ही परीक्षा तुमच्यात आयोजित करण्यात आलेली होती. पुढच्या वर्षी प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही गोष्टी आपण तुमच्या इथं राबवणार आहोत. यासाठी बाहेरून जे काही परिवेक्षक आणण्यात येतील, एक्झाम सीट काढण्यात येतील, याच्यातून मंडळाचा किंवा प्रतिष्ठानचा एकच हेतू आहे की आपल्यातले प्रशासनातील अधिकारी घडावेत, आपल्या गावातील अधिकारी घडावेत, जेणेकरून आपल्या गावचा व आपल्या शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढेल. या पाठीमागला हा एकमेव हेतू आहे. आणि तुम्हाला मी प्रथम अनेकदा 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो. व ज्या पुन्हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक जर अडचण कुठं आली तर एनी टाईम तुम्ही राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या कुठल्याही सहकार्याला संपर्क करा. आर्थिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या सगळ्या अर्थाने तुम्हाला मदत केली जाईल. आम्ही याच्या आधीही करतो तो याच्या पुढेही करू. एवढंच की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सध्या पोहोचणं शक्य होत नाहीये, किंवा आम्ही एखाद्याला विचारलं की बाबा आम्ही तुमचा मुलगा दत्तक घेऊ का, सर त्यांना वाईट सुद्धा वाटायला लागलं या गोष्टीचं. त्यामुळे आम्ही ही पद्धतच सध्या थांबवली. आमचं स्वतःचं म्हणणं आहे की आम्ही आतापर्यंत 8 विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं. त्याचा एक रिझल्ट आम्हाला असा आला बाबा की एक दोघांना नंतर विचारलं तर त्यांना काय त्यांच्या मनात भावना यायला लागली समजत नाही. आमचा उद्देश वेगळा आहे. म्हणून आमचं मत आहे ज्यांना कोणाला मदत लागेल तुम्ही गुपितरित्या आमच्या मंडळाच्या कुठल्याही सहकार्याकडे तुम्ही भेट घ्या, तुम्हाला 100% मदत केली जाईल. शैक्षणिक गोष्टीसाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान कुठल्याही अर्थाने मागे सरकत नाही, आधी सरकल नाही, याच्या पुढे कधी सरकणार नाही एवढंच सांगतो. आणि नेहमीच मला परवा मी एका कार्यक्रमामध्ये बागल सरांनी मी भेटलो होतो. सरांनी म्हणले की सर शाळेमध्ये खूप चांगले उपक्रम व्हायला लागलेत आणि शाळा खूप चांगल्या पद्धतीने पुढे पुशअप करत आहे. सरांनी असं सांगितलं मला की गावकऱ्याची त्यामध्ये सहभाग असला पाहिजे. म्हणूनच सर आम्ही त्यानुसार काहीतरी प्लॅनिंग करून, आणि यामध्ये सगळ्यात मोठं योगदान या स्पर्धा परीक्षा घेण्यामागं इस्माईलचं होतं. त्याचेही मी आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षक स्टाफचा आभार व्यक्त करतो. यापुढे आम्ही असंच एक्झाम राबवत राहू. एवढंच बोलताना थांबतो. धन्यवाद.